मिशन सेमीफायनल T20 विश्वचषक आता निर्णायक वळणावर पोहोचतोय. नॉकआउटची अर्थात सेमीफायनलची फेरी सुरू व्हायची आहे. त्याआधीच भारतासाठी रविवारी होत असलेली विंडीज विरुद्धची मॅच ही त्या अर्थाने नॉकआउट सारखी म्हणजे क्वार्टर फायनल सारखीच मॅच आहे. जिंकेल तो पुढे, हरेल तो माघारी. कोलकाताच्या एडन गार्डन्सवर महामुकाबला होणार आहे. स्पर्धेत दोन्ही संघांनी एक-एकदा पराभवाची चव चाखली आहे, तीही दक्षिण आफ्रिकेकडूनच. सुपर 8 मध्ये दोन्ही संघांना दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलेलं. आता तेच दोन्ही संघ आमने सामने येत आहेत. विंडीजचा विचार केल्यास किंग, होप, हेटमायर, पॉवेल, चेज, रुदरफोर्ड, शेफर्ड, होल्डर अशी धोकादायक फलंदाजांची फळी त्यांच्याकडे, ज्यांच्याकडे हुकमी षटकार ठोकण्याची किंवा टोलेजंग फटके खेळण्याची किमया आहे. ज्या एकमेव सामन्यात विंडीज पराभूत झाली ती मागची मॅच आठवा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7-83 अशा अडचणीत ते सापडलेले. तरीही त्यांनी 176 ची मजल मारली. ही बाब भारत लक्षात ठेवेल हे नक्की. त्यामुळे कोणत्याही क्षणी सामन्याची ग्रिप सुटू न देणं फार महत्त्वाचं आहे. पॉवर प्ले मधला खेळ सामन्याची सूत्र कोणाच्या हातात जातील हे ठरवू शकतो. आपल्या संघामध्ये बदल होण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे सॅमसन, अभिषेक ही जोडी बहुतेक सलामीला उतरेल असं दिसतंय. पुढे ईशान, तिलक, सूर्यकुमार, पंड्या, दुबे, अक्षर अशी दमदार फळी आपल्याकडे आहे. या डावखुऱ्या फलंदाजांचा अधिक भरणा आहे. विंडीजचा डावखुरा स्पिनर मोतीला आपले फलंदाज कसे खेळतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. तसंच गोलंदाजीचा विचार केल्यास वरुण चक्रवर्तीची फिरकी विंडीज आर्मी कशी खेळतीये यावरही सामन्याचं पारडं कुठे झुकेल हे ठरू शकतं. अगदी वेगळीच व्यूहरचना करायचा विचार भारताने केल्यास कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. चॅम्पियन गोलंदाज बुमराकडे मोठ्या अपेक्षा आहेत. तसंच क्षेत्ररक्षणाची बाजू देखील सामन्याचा कल ठरवू शकते. याचं कारण ईडन गार्डन्सचं अवाढव्य मैदान. साहजिकच ग्राउंड फिल्डिंग, मोक्याच्या क्षणी कॅचेस घेणं किंवा ते सुटणं सामन्याचा निकाल फिरवू शकतात. एकूणातच खेळाच्या प्रत्येक अंगामध्ये सरस ठरत जो संघ दबाव उत्तम हाताळेल तो संघ सेमीफायनलचं तिकीट मिळवेल. ती टीम सूर्यकुमारची आपली टीम इंडिया असावी अशा आपण भारतीय क्रिकेट रसिक म्हणून त्यांना शुभेच्छा देऊया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.